गुरुचरित्रातील आजची कथा हलक्यात घेऊ नको. गुरुचरित्रातील हा महान अध्याय म्हणजे साक्षात दत्त महाराजांचे एक अभेद्य रक्षा कवच आहे. या पवित्र अध्यायाची कथा कानावर पडता क्षणीच अचानक येणारी महाभयंकर संकटे हजारो मैल दूर पळून जातात आणि कितीही प्रयत्न करून न सुटणाऱ्या अडचणी आपोआप सुटू लागतात. लक्षात ठेवा, गुरुचरित्रातील या महान अध्यायाचे श्रवण केवळ तुमच्या मनातील मोठी इच्छाच पूर्ण करत नाही, तर तुमच्या पाठी लागलेली कितीही मोठी वाईट शक्ती, शत्रुबाधा, साडेसाती, पनवती आणि सर्व प्रकारची इडापिडा अक्षरशः जाळून खाक करते. गुरुचरित्रातील या पवित्र अध्यायाची कथा जो भक्त अगदी शेवटपर्यंत एकाग्रतेने ऐकतो, त्याच्या संपूर्ण कुटुंबावर साक्षात दत्त महाराजांची कृपा सदैव राहते आणि त्यांचे एक अद्भुत रक्षा कवच कुटुंबातील प्रत्येक सदस्याला प्राप्त होते. त्यामुळे आजचा हा गुरुचरित्रातील अत्यंत शक्तिशाली अध्याय मध्येच सोडू नका, तो अगदी शेवटपर्यंत ऐका. भक्तांनो, चालू क्षणाला साक्षात दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त असे नक्की टाईप करा. तसेच 3 हा दत्त महाराजांचा अत्यंत प्रिय अंक मानला जातो. म्हणूनच दत्त महाराजांच्या कृपेस पात्र होण्यासाठी आजची ही कथा दत्त महाराजांच्या कोणत्याही 3 भक्तांना नक्की शेअर करा. कारण ईश्वराची भक्ती वाढवणारे आणि कथा पुढे पोचवणारे भक्त दत्त महाराजांना अत्यंत प्रिय असतात आणि त्याचे एक अफाट आणि वेगळेच पुण्य तुमच्या पदरात पडते. विचार करा, आपल्या एका छोट्याशा कृतीमुळे जर कुणाच्या अंधारमय आयुष्यात आशेचा प्रकाश आला किंवा दुःखात असलेल्या कुणाला तरी जगण्याचा आधार मिळाला, तर ते किती मोठे पुण्य ठरेल. तसेच आजच्या कथेला लगेच लाईक करून अगदी शेवटपर्यंत या प्रवासात आमच्यासोबत राहा. कारण आजचा हा गुरुचरित्रातील 14वा अध्याय तुमच्या जीवनात एक अत्यंत सकारात्मक आणि भयंकर मोठा परिणाम घडवून आणणार आहे. चला तर मग दत्त महाराजांचे स्मरण करून या अद्भुत आणि शक्तिशाली प्रवासाला सुरुवात करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोते हो, मागील म्हणजेच 13व्या अध्यायात आपण अत्यंत भावूक आणि पवित्र असा प्रवास अनुभवला. साक्षात श्री गुरूंनी कारंज नगरात आपल्या मातापित्यांच्या पूर्वजन्माच्या पूजेचे फळ देऊन त्यांना आणि त्यांच्या कुळाला मुक्तीचा आशीर्वाद दिला. एवढेच नव्हे तर बहिणीला कर्माचा सिद्धांत अतिशय सोप्या शब्दात समजावून सांगून त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीच्या पावन महिम्याचे दर्शन घडवले आणि पुढे मंजरिका व वासर ब्रहोश्वर क्षेत्रात जाऊन त्या दुःखी आणि आजारी असलेल्या उदरव्यथेच्या ब्राह्मणाचे प्राण वाचवून त्यांच्या वेदनांचा समूळ अंत केला. श्री गुरूंनी आपल्या लाडक्या भक्तांच्या जीवनातील सर्व संकटे आणि दुःखे अशाच प्रकारे दूर केली. भक्तांनो, तुम्ही जर गुरुचरित्रातील मागच्या कथा ऐकल्या नसतील तर त्या आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या आहेत. आपल्या चॅनलवर श्री गुरुचरित्र नावाची स्वतंत्र प्लेलिस्ट आहे, ज्यामध्ये तुम्हाला पहिल्या अध्यायापासून ते शेवटच्या अध्यायापर्यंतच्या सर्व कथा अतिशय सुंदर आणि भक्तिपूर्ण स्वरूपात ऐकायला मिळतील. त्या जाऊन नक्की ऐका. जेव्हा तुमची संपूर्ण गुरुचरित्रातील कथा ऐकून होतील तेव्हा तुम्हाला साक्षात दत्त महाराजांची खरी प्रचिती यायला चालू होईल. कारण गुरुचरित्र हा ग्रंथच असा आहे की ज्याच्यामध्ये माणसाच्या आयुष्यातील सर्व संकटांना संपवण्याचे, प्रत्येक वाईट शक्तीचा, नकारात्मक ऊर्जेचा आणि कितीही मोठ्या दुःखाचा समूळ नाश करण्याची अफाट शक्ती सामावलेली आहे.
हा ग्रंथ म्हणजे भक्तांच्या पाठीशी सदैव उभे राहणारे एक सुरक्षा कवच आहे. आणि आज आपण याच दिव्य प्रवासाचा पुढचा आणि अत्यंत रोमांचक मनाचा ठाव घेणारा टप्पा अनुभवणार आहोत. श्री गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाची ही अफाट कथा. भक्तांनो, हा 14वा अध्याय म्हणजे नुसती कथा नाही, तर आपल्या पडत्या काळात आपल्याला उभारी देणारा एक विश्वासाचा हात आहे. या अध्यायात साक्षात दत्त महाराजांच्या अशा काही अद्भुत लीला आणि रहस्यांचे वर्णन आहे, ज्याचे श्रवण किंवा पठन केल्याने माणसाच्या आयुष्यातील सर्व संकटे, चिंता, दारिद्र्य आणि भीती कायमची नाहीशी होते. हा अध्याय म्हणजे भक्ताच्या श्रद्धेची आणि भगवंताच्या सुरक्षित छायेची एक जिवंत अनुभूती आहे. चला तर मग आपल्या लाडक्या दत्त महाराजांची अफाट कृपा आणि त्यांचा तो अभयंकर म्हणजे भय दूर करणारा स्पर्श अनुभवण्यासाठी या अद्भुत 14व्या अध्यायाच्या पवित्र प्रवासाकडे वळूया. श्रोते हो, कथेची सुरुवात एका अत्यंत शांत, पवित्र आणि तपोवनाच्या वातावरणात होते. श्री गुरुचरित्राच्या अगाध प्रवासात अखंड बुडालेले नामधारक शिष्य आता केवळ ऐकणारे राहिले नव्हते, तर त्यांच्या अंतकरणात श्री गुरूंच्या लीलेविषयी एक प्रचंड ओढ आणि भक्तीची ज्योत प्रज्वलित झाली होती. नामधारक अत्यंत लीन होऊन दोन्ही हात जोडून आपले गुरु सिद्धमुनी यांच्या चरणी नतमस्तक होतात. त्यांच्या डोळ्यात ईश्वरी ज्ञानाची अथांग तहान असते. ते अत्यंत आदराने आणि गदगदून म्हणतात, जय जय योगीश्वरा, हे सिद्धमुनी, हे ज्ञानसागरा. आपण आत्तापर्यंत मला जे श्री गुरूंचे अद्भुत चरित्र ऐकवले, त्याने माझ्या मनातील अज्ञानाचा अंधार पूर्णपणे दूर झाला आहे. उदरव्यथेने तडफडणाऱ्या त्या दुःखी ब्राह्मणावर श्री गुरूंनी केवळ आपल्या कृपादृष्टीने कशी संजीवनी फुंकली आणि त्याला कसे मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले हे मी ऐकले. पण हे ऐकून माझी तृप्ती झालेली नाही, उलट माझी उत्कंठा अधिकच वाढली आहे. हे दयाघना, कृपा करून मला सांगा, त्या ब्राह्मण भक्ताचा उद्धार केल्यानंतर साक्षात परब्रह्म असलेल्या त्या श्री नृसिंह सरस्वती स्वामींची पावले पुढे कुठे वळली? पुढे कोणती दिव्य कथा घडली? कृपया तो विस्तार मला सांगा, जेणेकरून माझ्या अज्ञानी मनाला ज्ञानाचा प्रकाश मिळेल. भक्तांनो, जेव्हा एखादा शिष्य इतक्या निर्मळ अंतकरणाने आणि व्याकुळतेने प्रश्न विचारतो, तेव्हा गुरूंचे हृदय कसे पाझरते हे सिद्धमुनींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. शिष्याचे हे भक्तीने ओथंबलेले शब्द ऐकून सिद्धमुनी अत्यंत सुखावले. त्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज आणि समाधानाचे हास्य उमटले. सिद्धमुनी अत्यंत प्रेमाने नामधारकाला समजावत म्हणतात, हे शिखामणी शिष्या, धन्य आहे तुझी भक्ती आणि धन्य आहे तुझी ही जिज्ञासा. तू विचारलेला हा प्रश्न केवळ तुझा उद्धार करणारा नाही, तर येणाऱ्या काळातील तप्त, दुःखी आणि भयभीत जीवांना शांत करणारा एक महामंत्र आहे. हे बाळा, लक्षात ठेव, श्री गुरुचरित्र म्हणजे केवळ कथांचा संग्रह किंवा कोणताही साधारण ग्रंथ नाही, तर ही साक्षात कामधेनू आहे. श्रोते हो, सिद्धमुनींनी गुरुचरित्राला कामधेनू का म्हटले आहे हे आपण अत्यंत बारकाईने समजून घेतलं पाहिजे. ज्याप्रमाणे स्वर्गातील कामधेनू गाय आपल्या भक्ताची प्रत्येक इच्छा क्षणात पूर्ण करते, अगदी त्याचप्रमाणे हा गुरुचरित्र रूपी ग्रंथ भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण करतो. जो कोणी भक्त अत्यंत श्रद्धेने, दृढ विश्वासाने आणि एकाग्र चित्तेने या गुरुचरित्राचे श्रवण किंवा पठन करेल, त्याच्या आयुष्यातील गरिबी, महाभयंकर आजार, मनातील सर्व प्रकारची अज्ञात भीती आणि दुःखाचे डोंगर कायमचे नष्ट होतात,
हे वरदान स्वतः दत्त महाराजांनी दिलेले आहे. या ग्रंथाच्या एका एका ओवीमध्ये एवढी प्रचंड ताकद आहे की ती मनुष्याचे दुर्दैव बदलून त्याला भाग्याचे दान देऊ शकते. सिद्धमुनी पुढे अथांग प्रेमाने म्हणतात, आता मी तुला एक असा प्रसंग सांगणार आहे ज्यामध्ये एका भक्तावर प्रत्यक्ष मृत्यूचे सावट घोंगावत होते, पण ज्याने श्री गुरूंवर संपूर्ण विश्वास ठेवला, साक्षात यमराजही त्याचे काही वाकडे करू शकला नाही. तुझे मन एकाग्र कर आणि ही अद्भुत कथा ऐक. श्रोते हो, या अत्यंत पवित्र संवादातून साक्षात दत्त महाराज आपल्या हृदयाशी संवाद साधत आहेत. ते जणू आपल्या पाठीवरून मायेचा हात फिरवत आपल्याला सांगत आहेत की माझ्या लेकरांनो, तुमच्या आतली ईश्वराला जाणण्याची तहान कधीच संपू देऊ नका. जेव्हा तुम्ही संपूर्ण विश्वासाने आणि निर्मळ मनाने माझ्या चरणी लीन होता, तेव्हा हे गुरुचरित्र तुमच्यासाठी केवळ एक पुस्तक राहत नाही, तर ते तुमचे सर्व मनोरथ पूर्ण करणारी साक्षात कामधेनू बनते. जगातल्या कोणत्याही संकटाला घाबरू नका. तुम्ही फक्त श्रद्धेने एक पाऊल माझ्याकडे टाका. मी तुमचे जीवन सर्व संकटातून आणि दुःखातून कायमचे बाहेर काढण्यासाठी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. हा आशीर्वाद तुम्हाला हवा असेल तर होय टाईप करा. सिद्धमुनींनी कथेचा प्रवाह अत्यंत तल्लीन होऊन पुढे नेला. ते नामधारकाला सांगू लागले की साक्षात श्री गुरु ज्या भक्ताच्या घरी भिक्षा ग्रहण करण्यासाठी गेले होते, त्या सायनदेव नावाच्या श्रेष्ठ ब्राह्मणाची भक्ती किती अगाध होती. सायनदेव हा काही सामान्य भक्त नव्हता. तो गुरुभक्तीचे खरे मर्म आणि प्रकार पूर्णपणे जाणणारा एक निस्सीम आणि श्रेष्ठ साधक होता. जेव्हा साक्षात नूरसिंह सरस्वती स्वामी महाराज भिक्षेसाठी त्यांच्या अंगणात उभे राहिले, तेव्हा सायनदेवाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ज्यांच्या एका दर्शनासाठी मोठमोठे ऋषीमुनी आणि देवगणही आसुसलेले असतात, ते प्रत्यक्ष परब्रह्म आज आपल्या घरी चालून आले आहेत. या कल्पनेनेच सायनदेवाचे हृदय भरून आले. त्याने अत्यंत श्रद्धेने, भावपूर्ण अंतकरणाने आणि अतिशय विचित्र म्हणजेच अलौकिक आणि विशेष प्रकारे श्री गुरूंची पूजा केली. त्याच्या प्रत्येक कृतीत केवळ आणि केवळ फक्त शुद्ध प्रेम आणि संपूर्ण शरणागती होती. भक्ताची ही निष्काम आणि निर्मळ भक्ती पाहून श्रीगुरूंचे मन अतिशय संतोष पावले. भगवंत नेहमी भक्ताच्या भावाचा भुकेला असतो. सायनदेवाची ती अथांग श्रद्धा पाहून साक्षात करुणाकर श्री गुरु अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी सायनदेवाला एक अमूल्य असे वरदान दिले. श्री गुरु अत्यंत प्रेमाने म्हणाले, हे सायनदेवा, तुझ्या या निस्सीम भक्तीवर मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. आता तू केवळ माझा भक्त राहिला नाहीस, तर तुझ्या वंशोवंशी पिढ्यानपिढ्या माझी अशीच अगाध प्रीती आणि कृपा तुझ्या संपूर्ण कुळावर राहील. विचार करा भक्तांनो, जेव्हा साक्षात भगवंत स्वतःच्या मुखातून असा कृपा आशीर्वाद देतो, तेव्हा भक्ताची काय अवस्था होत असेल. श्री गुरूंचे हे अमृततुल्य वचन ऐकताच सायनदेवाचे अंग रोमांचित झाले. तो धावतच गेला आणि त्याने आपले मस्तक श्री गुरूंच्या चरणकमळांवर ठेवले. तो पुन्हा पुन्हा श्री गुरूंच्या चरणांना स्पर्श करून कृतज्ञतेचे नमन करू लागला. अत्यंत गदगदलेल्या स्वरात हात जोडून सायनदेव श्री गुरूंची स्तुती करू लागला. जय जय जगद्गुरू, आपण साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा अवतार आहात. या अविद्या आणि मायेच्या पडद्यामुळे आपण या जगाला एका साधारण मनुष्यासारखे दिसता, पण वेद आणि उपनिषदांनाही आपला खरा महिमा आणि आपले अगाध स्वरूप कधीच कळू शकले नाही. आपणच या संपूर्ण विश्वाला व्यापून उरणारे साक्षात विश्वव्यापक आहात.
केवळ आम्हा पामर भक्तजनांचा उद्धार करण्यासाठीच आपण हा मानवी वेश धारण केला आहे. सायनदेव पुढे अत्यंत व्याकुळतेने म्हणाला, हे गुरुमूर्ती, आपली अगाध महिमा वर्णन करण्याची ताकद माझ्यासारख्या सामान्य माणसात कोठून असणार? पण आपण जर माझ्यावर खरोखरच प्रसन्न असाल तर मी आपल्याकडे केवळ एकच भिक्षा मागतो. कृपया माझ्यावर एवढीच कृपा करा की माझ्या वंशामध्ये आणि पिढ्यानपिढ्या आपल्या चरणांची अशीच अढळ भक्ती कायम राहावी. या इहलोकात माझ्या पुत्रपौत्रांना सर्व प्रकारचे सुख लाभो आणि शेवटी या संसारातून मुक्त होऊन त्यांना सद्गती प्राप्त हो. या अत्यंत भावपूर्ण आणि हृदयस्पर्शी प्रसंगातून साक्षात दत्त महाराज जणू आपल्या डोक्यावर कृपेचा हात ठेवून आपल्याला अत्यंत प्रेमाने समजावत आहेत की माझ्या बाळांनो, माझ्या लेकरांनो, मला तुमच्याकडून कोणत्याही खोट्या दिखाव्याची किंवा मोठ्या संपत्तीची अपेक्षा नाही. मला गरज आहे ती फक्त तुमच्या निर्मळ आणि खऱ्या भक्तीची. जेव्हा तुम्ही सायनदेवासारखे सर्वस्व अर्पण करून कोणताही अहंकार न बाळगता माझ्या चरणी लीन होता, तेव्हा मी फक्त तुम्हालाच तारत नाही तर तुमच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांची जबाबदारी मी स्वतःच्या खांद्यावर घेतो. तुम्ही केवळ निस्सीम भक्ती मागा. या जगातील सुख, समाधान आणि अंतिम मुक्ती देण्याचे काम माझे आहे. तुम्ही फक्त विश्वास ठेवा, मी तुमच्या कुळाचे सदैव रक्षण करेन. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त टाईप करा आणि शेवटपर्यंत ऐकत राहा. आनंद आणि भक्तीच्या या परमोच्च क्षणी सायनदेवाच्या मनात खोलवर दडलेली एक भयंकर भीती अचानक उफाळून निघाली. श्री गुरूंकडून मिळालेल्या वरदानामुळे त्याचे मन सुखावले होते खरे, परंतु वास्तवातील एक महाभयंकर संकट मृत्यूचे रूप घेऊन त्याच्या डोक्यावर घोंगावत होते. तो पुन्हा हात जोडून अत्यंत कातर आणि करुणापूर्ण आवाजात श्री गुरूंची विनवणी करू लागला. त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि अंगावर काटा उभा राहिला. तो व्याकुळ होऊन म्हणाला, हे करुणासागरा, मी एका अत्यंत क्रूर, महाशूर, दृष्ट अशा यवनाकडे म्हणजेच दरबारात सेवा करतो. तो यवन इतका निर्दयी आहे की त्याला कोणाचीही दया येत नाही. दरवर्षी तो एका निरापराध ब्राह्मणाला बोलावून त्याचे प्राण घेतो. हा त्याचा भयानक शिरस्ता आहे आणि स्वामी, आज त्याच क्रूर यवनाने मला त्याच्या दरबारात बोलावले आहे. हे सांगताना सायनदेवाचा आवाज थरथरत होता. मृत्यू समोर उभा असल्याचे त्याला स्पष्ट दिसत होते. तो म्हणाला, मी जर आता त्याच्याकडे गेलो तर तो निश्चितच माझा प्राण घेईल, यात कोणतीही शंका नाही. पण क्षणातच सायनदेवाच्या डोळ्यातील ती भीती जाऊन तिथे एका अढळ विश्वासाची आणि भक्तीची ज्योत पेटली. तो श्री गुरूंच्या चरणांकडे पाहत अत्यंत निर्भयपणे म्हणाला, पण स्वामी, आज मला तुमच्या साक्षात चरणकमळांची भेट झाली आहे. साक्षात मृत्यूलाही जिंकणाऱ्या तुमच्या चरणांचा आश्रय मिळाल्यावर आता मला मरणाचे भय कुठले? ज्याला तुमची कृपा लाभली त्याला तो यवन किंवा प्रत्यक्ष यमराज तरी काय करू शकणार? भक्ताच्या मनातील ही घालमेल किती खरी आणि स्वाभाविक आहे. एका बाजूला साक्षात मृत्यू काळ बनून समोर उभा ठाकला आहे आणि दुसऱ्या बाजूला विश्वाचा तारणहार प्रत्यक्ष हसत उभा आहे. जीवनातील महाभयंकर संकटाच्या वेळी माणसाचा धीर कसा सुटतो, पण गुरूंच्या एका दर्शनाने आणि दृढ श्रद्धेने त्याला मृत्यूच्या भयातूनही कसे बाहेर काढले जाते, याचे हे अत्यंत ज्वलंत आणि प्रेरणादायी उदाहरण आहे. सायनदेवाने मृत्यूसमोर असतानाही पळ काढला नाही
किंवा तो रडतही बसला नाही, तर त्याने आपले सर्वस्व गुरूंच्या चरणी अर्पण केले. आपली भीती त्याने थेट श्री गुरूंसमोर मांडली. या अत्यंत हृदयस्पर्शी आणि भक्ताची परीक्षा पाहणाऱ्या प्रसंगातून साक्षात दत्त महाराज आपल्याला अत्यंत प्रेमाने जवळ घेत आपल्या पाठीवरून विश्वासाचा हात फिरवत सांगत आहेत, माझ्या बाळांनो, या जगात अशी कोणतीही भयानक शक्ती, क्रूर मनुष्य, वाईट परिस्थिती किंवा साक्षात मृत्यूचे भय नाही, जे माझ्या भक्ताचे केसभरही नुकसान करू शकेल. जेव्हा तुम्ही चारी बाजूंनी संकटांनी वेढलेले असता, तेव्हा निराशा किंवा अज्ञात भीती तुमच्या समोर आव असून उभी असते, तेव्हा अजिबात खचून जाऊ नका. तुम्ही फक्त माझा धावा करा. माझ्या चरणांवरील तुमचा विश्वास ढळू देऊ नका. जगातील कोणतीही वाईट शक्ती तुमच्याजवळ येण्याआधी तिला माझ्याशी लढावे लागेल. आणि जिथे माझा आशीर्वादरूपी ढाल आहे, तिथे प्रत्यक्ष काळालाही माघार घ्यावी लागते. निर्भय व्हा, कारण मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे. तुम्ही तयार असाल तर होय, मी तयार आहे टाईप करा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. सायनदेवाच्या डोळ्यातील ती कातरता, थरथरणारा देह आणि अंतकरणातील मृत्यूची ती महाभयंकर भीती पाहून साक्षात करुणाकर श्री गुरूंच्या चेहऱ्यावर एक अत्यंत शांत आणि आश्वासक असे मंद हास्य उमटले, ज्याच्या एका इशाऱ्यावर या संपूर्ण विश्वाचे, काळाचे आणि मृत्यूचेही चक्र फिरते. त्या महायोगेश्वराला एका सामान्य यवनाचे किंवा संकटाचे काय मोठेपण वाटणार. श्री गुरूंनी अत्यंत प्रेमाने आणि वात्सल्याने आपला अभयंकर म्हणजेच सर्व प्रकारची भीती आणि संकटे क्षणात भस्म करणारा उजवा हात सायनदेवाच्या मस्तकावर ठेवला. साक्षात परब्रह्माचा तो दिव्य स्पर्श होताच जणू एखाद्या धगधगत्या ज्वाळेवर शीतल चंदनाचा लेप लागावा तशी सायनदेवाची अवस्था झाली. त्याच्या अंगातील सर्व भीती, कंपन आणि मृत्यूचे काळेकुट्ट सावट क्षणात कुठल्या कुठे पळून गेले. त्याचे रोम रोम एका अलौकिक ऊर्जेने आणि निर्भयतेने भरून निघाले. श्री गुरु अतिशय धीर गंभीर पण तितक्याच प्रेमळ स्वरात म्हणाले, सायनदेवा, अजिबात चिंता करू नको. तुझ्या मनातला हा मृत्यूचा धाक आणि संशयाचे जाळे आता याच क्षणी इथेच सोडून दे. तू अत्यंत निर्भयपणे जा आणि त्या क्रूर यवनाला डोळ्यात डोळे घालून भेट. तो तुझा केसही वाकडा करू शकणार नाही. उलट तो अत्यंत संतोष पावेल, तुझ्याशी प्रेमाने वागेल आणि तुला पुन्हा मोठ्या आदराने आणि सन्मानाने आमच्याकडे पाठवून देईल. आणि लक्षात ठेव माझ्या बाळा, जोपर्यंत तू सुरक्षितपणे हसतमुखाने परतून येत नाहीस, तोपर्यंत आम्ही येथून एक पाऊलही हलणार नाही. आम्ही याच ठिकाणी, याच जागी तुझ्या भरवशावर तुझी वाट पाहत राहू. विचार करा भक्तांनो, साक्षात त्रिभुवनाचा मालक आपल्या एका सामान्य भक्तासाठी वाट पाहत एका जागी थांबणार होता. भगवंताच्या या प्रेमाला खरोखरच कोणतीही उपमा नाही. श्री गुरु पुढे अत्यंत कृपाळू होऊन म्हणाले, तू तर आमचा निजभक्त आहेस. केवळ तूच नाही तर तुझ्या पिढ्यानपिढ्या वंशोवंशी माझा हा कृपेचा हात कायम राहील. तुझ्या घरात अखंड लक्ष्मी संपत्ती नांदेल, सर्वांना निरोगी शरीर लाभेल आणि तुझे पुत्र पौत्र 100 वर्षांचे सुखद दीर्घ आयुष्य भोगतील. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये तथास्तु टाईप करा. श्री गुरूंचा हा अभयस्पर्श आणि त्यांचे हे अमृततुल्य पाठीराखे शब्द ऐकल्यावर जगातल्या कोणत्या यवनाची किंवा साक्षात काळाची काय बिशाद आहे की तो भक्ताला हात लावेल. सायनदेवाने आपल्या मनातील मृत्यूची भीती कायमची पुसून टाकली
आता तो केवळ घाबरलेला सामान्य मनुष्य राहिला नव्हता, तर तो साक्षात दत्त महाराजांचा संरक्षित भक्त बनला होता. डोळ्यात साक्षात श्री गुरूंचे तेजपुंज मूर्ती आणि हृदयात त्यांचा तो अढळ विश्वास घेऊन तो त्या दृष्ट यवनाच्या दरबाराकडे अत्यंत निर्भयपणे आणि छाती ठोकपणे जाण्यासाठी निघाला. या अत्यंत ऊर्जा देणाऱ्या आणि अंगावर शहारे आणणाऱ्या प्रसंगातून साक्षात दत्त महाराज अत्यंत प्रेमाने आपल्या मस्तकावर हात ठेवून आपल्याला धीर देत आहेत की माझ्या लेकरांनो, जेव्हा आयुष्यात एखादे भयानक संकट, एखादा दुर्धर आजार किंवा एखादी अत्यंत वाईट परिस्थिती तुम्हाला चारही बाजूंनी घेरून टाकते, जेव्हा तुम्हाला वाटतं की आता सगळं संपलं, आता समोर फक्त अंधार आणि मृत्यूच आहे, तेव्हा अजिबात खचून जाऊ नका. माझा हा अभयंकर हात आज या क्षणीही चालू क्षणाला तुमच्या मस्तकावर आहे. जगातल्या कोणत्याही क्रूर परिस्थितीला, संकटाला किंवा व्यक्तीला सामोरे जाताना घाबरू नका. निधड्या छातीने आणि माझ्या नामस्मरणाने पुढे जा. कारण जेव्हा तुम्ही माझ्यावर दृढ विश्वास ठेवून संकटाच्या दिशेने पाऊल टाकता, तेव्हा त्या संकटाचे रूपांतर मी तुमच्या विजयात आणि सन्मानात केल्याशिवाय राहत नाही. जोपर्यंत तुम्ही सुखरूप त्या वादळातून बाहेर येत नाही, तोपर्यंत मी तिथेच तुमच्या पाठीशी अदृश्य रूपाने उभा आहे. तुमची संपूर्ण जबाबदारी माझी आहे. तुम्ही फक्त निर्भय राहा. तयार असाल तर टाईप करा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मनात श्री गुरूंची ती अभय देणारी तेजस्वी मूर्ती साठवून सायनदेव त्या क्रूर यवनाच्या दरबारात पोहोचला. तो दरबारातील प्रसंग एखाद्या भयानक वादळापूर्वीच्या शांततेसारखा होता. तो यवन साक्षात कालांतक यम म्हणजे प्राणहरण करणारा यमराज असल्यासारखा सिंहासनावर बसला होता. क्रूरता आणि अहंकार त्याच्या रोमरोमात ठासून भरला होता. जसा त्याने सायनदेव ब्राह्मणाला पाहिले, तसा त्याच्या रागाचा भडका उडाला. तो रागाने लालबुंद आणि ज्वालारूप झाला. एखाद्या निष्पाप भक्ष्याला पाहून जसा हिंस्र श्वापत गुरगुरतो, तसा तो यवन रागाने फणफणू लागला. त्याच्या त्या भयंकर आणि तापट रूपाला पाहून क्षणभर सायनदेवाचे मनही भयचकित झाले. पण त्याच क्षणी त्याला आपल्या मस्तकावर असलेल्या श्रीगुरूंच्या अभयंकर स्पर्शाची आठवण आली. त्याने डोळे मिटले आणि अत्यंत एकाग्रतेने तो मनातल्या मनात श्रीगुरूंचे ध्यान आणि नामस्मरण करू लागला. भक्तांनो, विचार करा, एखाद्या प्रखर अग्नीला ओलांडून जाण्याची ताकद कोणामध्ये असते? पण ज्याच्या पाठीवर साक्षात दत्तात्रय महाराजांचा हात आहे, त्याला या जगात कोणती आग जाळू शकते? गरुडाच्या पिल्लांना ग्रासण्याची हिंमत एखाद्या सापात असते का? किंवा एखाद्या मत्त ऐरावत हत्तीला एखाद्या सिंहाच्या छाव्याला गिळता येईल का? अशक्य. अगदी तसेच ज्याच्या पाठीशी श्रीगुरूचे महाकवच आहे, त्याचे केसभरही नुकसान करण्याची ताकद या कलिकाळात किंवा साक्षात मृत्यूमध्येही नाही. ज्याच्या हृदयात श्रीगुरूंचे अखंड स्मरण आहे, त्याला अपमृत्यू किंवा यमाचेही भय उरत नाही. मग हा सामान्य यवन तो काय बिघडवणार? आणि तिथेच तो महाभयंकर चमत्कार घडला. तो क्रूर यवन रागाने फणफणत आपल्या अंतपुरात म्हणजे महालात निघून गेला. पण आत जाताच त्याच्यावर एक विचित्र भ्रम आणि बेशुद्धी ओढवली. अचानक त्याच्या हृदयात भयंकर ज्वाळा उठू लागल्या. त्याला अशी प्राणांतक आणि असह्य वेदना होऊ लागली, जणू कोणीतरी त्याच्या शरीराची अक्षरशः चाळण करत आहे. त्याला स्पष्ट जाणवू लागलं की आपण ज्या ब्राह्मणाला मारायला बोलावले आहे, तोच ब्राह्मण आता अदृश्य रूपाने शस्त्रे घेऊन आपले अवयव कापत आहे आणि आपल्याला भयंकर घाव घालत आहे.
त्या असह्य वेदनेने आणि मृत्यूच्या भयाने तो क्रूर यवन तडफडू लागला. त्याला आपली चूक आणि त्या ब्राह्मणाचे अलौकिक सामर्थ्य लक्षात आले. तो वेदनेने विवळत जीवाच्या आकांताने धावतच पुन्हा दरबारात सायन देवाजवळ आला. तो यवन मगाशी यमासारखा फुशारक्या मारत होता, तो आता एका सामान्य भक्ताच्या सायन देवाच्या चरणकमळांवर साष्टांग लोळण घेऊ लागला. तो रडत रडत म्हणाला, हे स्वामी, तूच माझा खरा स्वामी आणि तारणहार आहेस. मला क्षमा कर. खरंच मी तुझी माफी मागतो. मला क्षमा कर. या थरारक आणि अंगावर काटा आणणाऱ्या प्रसंगातून साक्षात दत्त महाराज अत्यंत प्रेमाने आपल्या पाठीवरून हात फिरवत आपल्याला एक मोठा धीर देत आहेत. ते जणू अत्यंत वात्सल्याने म्हणत आहेत की माझ्या बाळांनो, या जगात जेव्हा एखादी वाईट शक्ती, गर्विष्ठ माणसे किंवा भयानक संकटे तुम्हाला संपवण्यासाठी यमासारखे उग्र रूप धारण करून तुमच्यासमोर उभी राहतात, तेव्हा त्यांच्या क्रूरतेला पाहून अजिबात घाबरू नका. तुम्ही फक्त डोळे मिटून माझे स्मरण करा. तुम्ही शांत राहा, कारण तुमच्यासाठी लढायला मी स्वतः तिथे अदृश्य रूपाने उभा असतो. जो कोणी माझ्या भक्ताकडे वाकड्या नजरेने बघेल किंवा त्याला त्रास देईल, त्याच्या अहंकार आणि दृष्ट प्रवृत्तीचा नाश मी असा करेन की त्याला तुमच्याच चरणांवर येऊन नतमस्तक व्हावे लागेल. तुम्ही फक्त माझी भक्ती करत राहा. तुमचे सर्व शत्रू आणि संकटे मी माझ्या एका नजरेने भस्म करून टाकेन. तुम्ही तयार असाल तर होय, मी तयार आहे टाईप करा. भक्तांनो, यवनाचा तो गगनाला भिडणारा अहंकार आता पूर्णपणे धुळीस मिळाला होता. साक्षात मृत्यूच्या दाढेतून श्री गुरूंनी आपल्या भक्ताला कसे सही सलामत बाहेर काढले याचा हा अद्भुत क्षण होता. वेदनेने आणि भीतीने थरथरणारा तो क्रूर यवन आता अत्यंत नम्र झाला होता. त्याने सायन देवाचे पाय धरून गयावया करत म्हटले, हे स्वामी, तुम्हाला इथे कोणी बोलावले? कृपया तुम्ही त्वरित इथून परत जा. मला क्षमा करा. असे म्हणून त्या यवनाने सायन देवाला अत्यंत मौल्यवान वस्त्रे आणि भूषणे दिली आणि मोठ्या सन्मानाने निरोप दिला. जिथे सायन देवाला मृत्यू दिसत होता, तिथे श्रीगुरूंच्या कृपेने त्याला राजसन्मान मिळाला. आनंदाने आणि कृतज्ञतेने भरलेला सायनदेव वेगाने परतीच्या प्रवासाला लागला. तो धावतच गंगातीरी आला, जिथे साक्षात श्रीगुरू त्याची वाट पाहत होते. लांबूनच श्रीगुरूंची ती तेजस्वी आणि शांत मूर्ती पाहताच सायनदेवाच्या डोळ्यातून आनंद अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्याने धावत जाऊन श्रीगुरूंच्या चरणकमळांवर साष्टांग प्रणिपात केला. आपला गदगदलेला कंठ सावरत त्याने घडलेला सर्व वृत्तांत श्रीगुरूंना सांगितला. आपल्या भक्ताची ती भक्ती आणि विजय पाहून श्रीगुरू अत्यंत संतोष पावले. त्यांनी सायनदेवाला धीर दिला, परंतु त्याच वेळी श्रीगुरूंनी सांगितले की आता आम्हाला दक्षिण दिशेला तीर्थयात्रेसाठी जायचे आहे. हे ऐकताच सायनदेवाचे हृदय धडधडू लागले. ज्या गुरूंच्या एका स्पर्शाने मृत्यूही परत गेला, त्यांच्या विरहाची कल्पनाही त्याला सहन होईना. तो हात जोडून व्याकुळतेने विनवू लागला, हे करुणा सिंधू, संसार रूपी सागरातून तारणारे आपणच आहात. जसे सागराच्या पुत्रांचा उद्धार करण्यासाठी भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली, तसेच आपण आम्हा पामरांना दर्शन दिले आहे. आता तुमच्या चरणांविना मी एक क्षणही राहू शकत नाही. मलाही आपल्यासोबत येऊ द्या. भक्ताची ही व्याकुळता पाहून श्रीगुरूंचे हृदय पाझरले. त्यांनी अत्यंत प्रेमाने सायनदेवाची समजूत काढली आणि म्हटलं, आम्हाला दक्षिणेतील तीर्थक्षेत्रांना भेट देणे आवश्यक आहे, पण तू काळजी करू नकोस. आम्ही 15 वर्षानंतर तुला पुन्हा दर्शन देऊ. आम्ही तुझ्या गावाच्या जवळच वास्तव्य करू.
तेव्हा तू आपल्या संपूर्ण कुटुंबासह येऊन आम्हाला नक्की भेट. तू आता सुखाने राहा. तुझी सर्व अरिष्टे आणि दुःखे कायमची नष्ट झाली आहेत. असे म्हणून श्री गुरूंनी पुन्हा आपला कृपाळू हात सायन देवाच्या मस्तकावर ठेवला आणि त्याला वचन दिले. यानंतर श्री गुरु आपल्या सर्व शिष्यांसह तिथून निघाले आणि त्यांनी प्रख्यात अशा वैजनाथ म्हणजे परळी वैजनाथ महाक्षेत्री जाऊन गुप्त रूपाने वास्तव्य केले. भक्तांनो, या संपूर्ण अध्यायाच्या शेवटी साक्षात दत्त महाराज अत्यंत वात्सल्याने आपल्या डोक्यावर हात ठेवून आपल्याला धीर देत आहेत. ते जणू आपल्याशी बोलत आहेत. माझ्या लेकरांनो, पाहिलेत ना, जेव्हा तुम्ही तुमचे सर्वस्व माझ्या चरणी अर्पण करता आणि मृत्यूच्या भयालाही न जुमानता माझ्यावर विश्वास ठेवता, तेव्हा मी तुमच्या आयुष्यातील काटेरी संकटांचे रूपांतर फुलांच्या सन्मानात करतो. ज्यांच्याकडून तुम्हाला त्रास होतो त्यांनाच मी तुमच्या चरणांवर आणून नमवतो. मी कधीकधी तुमच्या नजरेपासून दूर गुप्त रूपाने एखाद्या तीर्थक्षेत्री असल्यासारखा वाटेल, पण लक्षात ठेवा, माझे लक्ष सदैव तुमच्यावरच असते. तुम्ही संकटात असताना मी तुम्हाला कधीच एकटे सोडत नाही. तुम्ही फक्त माझी भक्ती करत राहा. तुमची सर्व दुःखे, गरिबी आणि अरिष्टे मी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहेत. आता तुम्ही निर्भय होऊन आनंदाने जगा, कारण मी कायम तुमच्या पाठीशी आहे. श्रोते हो, अशा प्रकारे आज आपली श्री गुरुचरित्रातील या अत्यंत शक्तिशाली 14व्या अध्यायाची कथा इथेच संपन्न झाली आहे. आम्हाला आशा आहे की आजच्या या अंगावर शहारे आणणाऱ्या गुरुचरित्रातील कथेतून तुम्हाला नक्कीच काही ना काही मौल्यवान शिकायला मिळाले असेल. तुमच्या मनातील संकटांची भीती दूर होऊन दत्त महाराजांवरील तुमचा विश्वास आज अधिकच दृढ झाला आहे. पण भक्तांनो, इथून पुढचा प्रवास अधिकच अद्भुत आहे, कारण पुढच्या म्हणजेच गुरुचरित्रातील 15व्या अध्यायात आपल्याला एक खूप मोठे आणि गूढ रहस्य समजणार आहे. त्या अध्यायातून आपल्याला साक्षात दत्त महाराजांची अनुभूती आणखी जवळून घेता येणार आहे. त्यामुळे गुरुचरित्रातील पुढच्या अध्यायाची कथा ऐकायला यायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला आजचा हा अध्याय आणि दत्त महाराजांची ही अगाध लीला खरोखरच भावली असेल, तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये दत्त महाराजांचा जयघोष करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नक्की लिहा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या आम्ही स्वामी भक्त यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या सुंदर आध्यात्मिक कुटुंबाचा भाग नक्की व्हा. आणि हो, आजची ही पावन कथा तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा, कारण इतरांपर्यंत ईश्वरी कथा पोहोचवून भक्ती वाढवल्याने भगवंत अत्यंत प्रसन्न होतात आणि त्याचे एक वेगळेच पुण्य आपल्या पदरात पडत असते. आजची ही गुरुचरित्रातील अफाट कथा सांगताना, वाचताना किंवा बोलताना माझ्याकडून कळत नकळत काही चूक झाली असेल, एखाद्या शब्दाचा उच्चार चुकला असेल, तर मला मोठ्या मनाने क्षमा करा. मी काही मोठी ज्ञानी नाही. मी देखील तुमच्यासारखीच साक्षात दत्त महाराजांच्या पायाखालच्या धुळीसमान असलेली एक सामान्य भक्त आहे. चला तर मग लवकरच भेटूया गुरुचरित्रातील पुढच्या नवीन आणि रहस्यमयी अध्यायाच्या कथेत. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. भगवान भोलेनाथांच्या हृदयात वसणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्री कृष्ण. राधे राधे. ओम कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः.
ओम नमो हनुमते रुद्र अवताराय सर्वशत्रुसहर्नाय सर्वरोगहराय सर्ववशीकरणाय रामदूताय स्वाहा.